न्यायालयाचे बेलीफ प्रकाश यादव हे 7 फेब्रुवारी रोजी करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथे कोर्ट केसमधील प्रतिवादी आनंदा गणेशाचार्य व नंदिनी भिकाजी गणेशाचार्य व त्यांचे कुटुंबीय यांना दाव्यामधील नोटीस बजावण्यासाठी गेले असता दाव्यातील प्रतिवादी आरोपींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली व यादव यांचा चष्मा मोडून त्यांच्या दुचाकीची ही मोडतोड केली। प्रतिवादी आरोपींनी नोटीसीची प्रत फाडून जाळून टाकली व पुन्हा आल्यास सोडणार नाही अशी धमकी देऊन त्यांना मारहाण करून बाहेर काढले। या घटनेनंतर प्रकाश यादव यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल आनंदा गणेशाचार्य व नंदिनी भिकाजी गणेशाचार्य यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे। गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। या मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांच्या ठिकाणी न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेपूर्वी सर्व न्यायालयीन कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी या मारहाण प्रकरणाचा निषेध केला। शासकीय कर्मचारी यांना योग्य संरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणून शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला करण्याचे एकमताने ठरवण्यात आले। यावेळी कर्मचारी एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी न्यायालयीन कर्मचारी वर्ग 3 संघटना, लघुलेखक संघटना, बेलीफ संघटना, न्यायालयीन कर्मचारी वर्ग 4 संघटना यांचे पदाधिकारी व सर्व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।